बहावलपूरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर समजलं जाणारा मदरसा उद्ध्वस्त करण्यात आला। या जैशेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याच्या परिवारातील 14 लोक मारले गेल्याची बातमी येत आहे, पण मसूद अझहर यातून जिवंत वाचलाय। मसूद अझहर याआधी भारतात घडलेल्या जवळपास 30 हल्ल्यांमध्ये सहभागी होता। जम्मू काश्मीर विधानसभा, पठाणकोट, पार्लमेंट, पुलवामा अशा सगळ्या हल्ल्यांमध्ये त्याचा हात होता। पण या मसूदला भारतीय सैन्याने एका साध्या बसमधून पकडलं होतं आणि त्याला सोडवायला 3 वेळेस प्रयत्न करण्यात आले होते। तो भारताच्या हातातून त्यावेळेस कसा सुटला हेच आपण बघणार आहोत। 1994 श्रीनगरला शुक्रवारची नमाज संपवून घरी जात असताना 2 जण एका बसमधून प्रवास करत होते। बसची चेकिंग झाली आणि त्यावेळी या 2 जणांवर संशय आला, म्हणून पोलिसांनी विचारपूस केली। ते लोकल नाही हे समजलं, पाहिजे तशी उत्तरं मिळाली नाही, म्हणून त्यांना अटक करण्यात आली। तेव्हा या तरुणाचा स्पष्ट संबंध दहशतवादी चळवळीत वाटत नव्हता, पण काहीच महिन्यांनी हरकत-उल अन्सर या दहशतवादी संघटनेने पहलगाममध्ये 2 ब्रिटिश नागरिकांना किडनॅप केलं आणि मसूद अझहरला सोडणीसाठी मागणी करण्यात आली। त्यावेळी हा प्रयत्न फसला। पुन्हा काही महिन्यांनी उमर शेख या कुख्यात अतिरेक्याने सुद्धा एक प्रयत्न केला। हा उमर शेख लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून शिकून आला होता। वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका पत्रकाराला ऑन कॅमेरा किडनॅप करून खून केल्यामुळे तो हिट लिस्टवर होता। त्याने भारतात येऊन 4 विदेशी लोकांना किडनॅप केलं आणि त्यांच्या बदल्यात मौलाना मसूद अझहर याला सोडण्याची मागणी केली। हा प्रयत्न सुद्धा फसला। आता मात्र भारताला कळून चुकलं होतं की हा मौलाना मसूद अझहर मोठा थ्रेट आहे। यामध्ये 1 वर्ष निघून जातं। यानंतर अल फरहान ही संघटना पुन्हा एक प्रयत्न करते, विदेशी लोकांना किडनॅप करून अझहरला सोडण्याची मागणी करते। यातच पाकिस्तानकडूनही मागणी करण्यात आली की अझहर हा आमच्या देशातील एक पत्रकार आहे, जो न्यूज कव्हर करायला भारतात आला होता, त्याला सोडून द्या। पण भारताने ही मागणी फेटाळून लावली। पण यानंतर एक दुर्दैवी घटना घडली आणि भारताला मौलाना मसूद अझहरला सोडावं लागलं। 1999 ला काठमांडूवरून जाणारं विमान IC-814 हायजॅक झालं। हे विमान अतिरेकी कंदाहारला घेऊन गेले। 148 भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता, म्हणून भारतीय आर्मीने ऑपरेशन केलं नाही। त्यात कंदाहार हा भाग अतिरेक्यांच्या ताब्यातच होता, म्हणून भारतीयांच्या जीवाला धोका होता। हायजॅक करणाऱ्यांनी भारताच्या ताब्यात असलेल्या 35 अतिरेक्यांना सोडण्याची मागणी केली। सोबतच $200 मिलियन सुद्धा मागणी केली। या यादीत पहिलं नाव मसूद अझहरचं होतं। शेवटी भारताने अझहरसह 3 अतिरेक्यांना सोडलं। इथून सुटल्यानंतर त्याने 1च वर्षात पाकिस्तानमध्ये जाऊन जैश ए मोहम्मद संघटना स्थापन केली। याच संघटनेच्या माध्यमातून त्याने भारतावर अनेक हल्ले केले। जम्मू आणि काश्मीर विधानसभा, पठाणकोट, पार्लमेंट, पुलवामा अशा भारतावर झालेल्या जवळपास 30 पेक्षा जास्त हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता। बहावलपूरमध्ये त्याने 18 किलोमीटरच्या भागात एक मदरसा उभारला होता। इथून तो तरुणांना भडकावून अतिरेकी कारवायांसाठी ट्रेनिंग देत होता। याच ठिकाणी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून हा तळ उद्ध्वस्त केलाय। यानंतर अझहरची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली। तो म्हणाला की मीही मेलो असतो तर बरं झालं असतं। सोबतच त्याने भारतावर हल्ला करण्याची धमकी देखील दिली आहे। भारत, पाकिस्तान आणि ऑपरेशन सिंदूरच्या सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। त्यासाठी सरकारने आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।